जय श्रीराम बाबा. आज प्रणव दादा आणि वैष्णवी दिदी यांना मी व्यायाम करायला घेऊन चाललो. आज त्यांचा पहिला दिवस आहे. त्यांनी स्वतःहून मला सांगितलेलं आहे की पप्पा, आम्हाला व्यायाम करायला घेऊन चालत जाल तुम्ही रोज सकाळी सकाळी, आम्हाला व्यायाम करायचा आहे. मग निघालो, आम्ही गाडीवर बसलो, निघालो रस्त्यात, वाकड्या तिकड्या रस्त्याने जिथे व्यायाम करायचा आहे तिकडे. तर त्या जागेवर आम्ही पोचायमध्ये आलेलो आहे. आणि आता पोचल्यावरती प्रणवदादा आणि वैष्णवी दिदीचा मी व्यायाम करून घेणार आहे. आता हे दोघं उड्या मारता आहेत जरा हातपाय मोकळे करण्यासाठी. आता हातांना व्यायाम, पायांना व्यायाम देण्यासाठी उड्या मारत आहेत. दोघं जण मस्त्या करत करत करतायत, पण व्यायामाची सवय लागायला पाहिजे म्हणून त्यांना आवड आहे. त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की पप्पा, आम्हाला दोघांना व्यायाम करायला रोज घेऊन जात जा. म्हणून आजपासून त्यांचा व्यायाम करायची सुरुवात चालू झालेली आहे. आता प्रणवदादा आणि दीदी एकदम मस्त जोरजोरात व्यायाम, हातपाय हलवत आहेत. आता हे पायांचा व्यायाम, रनिंग करण्याची प्रॅक्टिस. आता रनिंगला सुरुवात झालेली आहे. पण या रनिंगमध्ये एक फिक्स आहे की कोणीच जिंकणार नाही, फक्त वैष्णवी दिदी जिंकणार आहे. कारण वैष्णवी दिदीला हरलेलं बिलकुल आवडत नाही. ती प्रणवदादाने जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर ती त्याला सोडणार नाही. त्याच्यामुळे प्रणवदादा समजदार आहे. तो स्वतःहून मागेच होऊन जाईल आणि तिला पुढे जाऊ देईल. कारण त्याला माहिती, जर त्याने तिला पुढे नाही जाऊ दिलं तर ती त्याला घरी जाऊ देणार नाही. ती त्याला इथेच त्याच्याशी मारामारी करायला सुरुवात करेल. म्हणून आमचा प्रणवदादा थोडी माघार घेऊन घेतो की लहान दीदी आहे, जाऊ द्या. त्याचा खूप जीव आहे त्याच्यात आणि तिचा पण त्याच्यात खूप जीव आहे, असं नाही. पण ते शेवटी लहान आहे, भाऊ बहीण आहे, तर मस्त तर चालूच राहणार आहे. तर रनिंग करून आल्यावर दोघं थकले, जरा बसले, लगेच व्यायाम करायला सुरुवात झाली. आता वैष्णवी दीदी दंड मारायला सुरू करते. अजून पहिला दिवस आहे, थोडीशी प्रॅक्टिस नाही आहे तिला, प्रणवदादाला पण नाही आहे. पण थोडंफार जमतं आमच्या प्रणवदादाला. वैष्णवी दिदी तर मस्त्या करत करत व्यायाम चालू आहे. तिच्यावरती कोणीच काही बोलू शकत नाही. आता तेच आल्यावरती त्यांनी मला फोर्स केला की पप्पा, तुम्ही पण करून दाखवा, म्हणजे आम्ही तुमचं बघू आणि तसा करण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी थोडा वेळ त्यांना व्यायाम करून दाखवला. आता त्यांनी पाहिल्यानंतर आता ते जरा त्यांच्या शाळेत शिकवतात तसा व्यायाम करून राहिले. आता तिच्यात पण वैष्णवी दिदीने पहिला नंबर मारलेला आहे. आता प्रणवदादा सपाट्या मारण्यासाठी माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतो आहे. प्रणवदादाला हळूहळू सवय पडेल आता व्यायाम करण्याची. तो प्रयत्न तर खूप त्याच्या मनापासून चांगलेच करतो आहे आणि त्याचं पाहून वैष्णवी दिदीसुद्धा मन लावून करायचा प्रयत्न करते आहे. पण ती थोडी आगाऊच आहे म्हणून तिचं चालूच असतं. त्याच्यानंतर त्यांनी मला पुन्हा व्यायाम करून दाखवायला सांगितलं की आम्हाला परत एकदा दाखवून द्या, म्हणजे आम्ही परत तसं करण्याचा प्रयत्न करू. आता आमचा व्यायाम पूर्ण झाल्यावरती निघालो आम्ही घराकडे. आता घराकडे निघाल्यानंतर घरी गेल्यावरती आता त्यांना खाण्यासाठी, आमच्याकडे तर आम्हाला नॉनव्हेज चालत नाही, म्हणून मी त्यांना सोयाबीन वडी आणलेली आहे. ते सोयाबीन वडी, काही शेंगदाणे, टमाटे, कांदे असं त्यांना बनवून देणार आहे. आता मी टमाटे कापून घेतो आहे. टमाटे कापून झाल्यानंतर टमाट्यांना मस्त मिरची कापून घ्यायची. त्याच्यानंतर टमाट्यांमध्ये मिरची तर मुलं खात नाही, पण त्यांना खाण्यासाठी मी तिला एकदम व्यवस्थित बारीक अशी कापून घेतो, म्हणजे ती त्यांना समजत नाही की मिरची टाकलेली आहे आणि त्याच्यामुळे ते खाऊन पण घेतात. मिरचीने त्यांना थोडे खाताना चव येते, जिभेला थोडंसं तिखट पण पाहिजे, तेव्हा ते खायला पण बरं वाटतं. आता मिरची कापून झाल्यानंतर आता मी गॅस चालू करून घेतो आहे. आता त्याच्यामध्ये तेल टाकतो आहे. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकतो आहे
आता त्याला मस्तपैकी फोडणी देतो. मस्त त्याचं तर आता उड्या मारायला लागली की त्याच्यात शेंगदाणे टाकून घेतो. तर शेंगदाण्यांना पण थोडं तळून झाल्यावरती त्याच्यात हिरवी मिरची कोथिंबीर टाकून घेतो आहे. आता त्याच्यानंतर त्याला थोडंसं तळून घेतो आहे क्रिस्पी व्हाईपर्यंत शेंगदाणे. आता त्याच्यामध्ये मीठ मसाला मिरची असं सर्व टाकून घेतो. धना पावडर चाट मसाला. आता हे टाकून झाल्यानंतर त्याला मस्त व्यवस्थित असं फ्राय होऊ देतो. त्याच्याने कसं होईल मुलांना खायला चव येईल आणि चव आल्यावरती ते खायला पण त्यांना बरं वाटेल. आता त्याच्यात थोडं पाणी टाकलं तर असं धूर निघाला एकदम. पाणी टाकल्यामुळे आता ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले. आता हे रेडी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा, कारण मी कांदा टाकायला पहिले विसरून गेलो. त्याच्यानंतर मी आता सोयाबीन टाकली. आता मस्त त्याला परतवून घेतो आहे. सोयाबीनला परतवून झाल्यानंतर आता मी टमाटे जे कापलेले होते त्याच्यावरती मीठ मिरची आणि मसाला मारून त्याला मस्त एकदम मिक्स करून घेतो आहे, म्हणजे ते मुलांना खायला पण चटपटीत लागेल. याच्यात मी फक्त तेलाचा वापर थोडा कमी करतो, जास्त तेल नाही खाऊ देत. त्याच्यानंतर आता मी प्लेटमध्ये भरून ते त्यांना खायला दिलेले आहे. आता टमाटे आणि प्रणवदादा आणि वैष्णवी यांचं वेगळंच कनेक्शन आहे. त्यांना टमाटे दिसले म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही खायला देणार ते वस्तू ते सोबत खाऊन घेतील. आता यांचा आजचा पहिला दिवस झाला आहे. आता उद्याच्या दिवशी भेट